मी मागं तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचे 13 भाग घेतले. आज जो भाग आहे तो 14वा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं पूर्ण एपिसोड मी पूर्ण घेणार आहे. त्याचं व्हर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह सर्व घेणार आहे मी. बघा, ज्यावेळेस मी तुम्हाला ऍडव्हान्स शिकवेल त्यावेळेस तुम्हाला बेसिक माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून हे बेसिक तुम्ही लक्षात ठेवायचे. आज बघा, जे बघणार आपण तो सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे, पण टू बी फॉर्म वापरलाय. टू बी म्हणजे एम, इज, आर, वाज, वर यांना टू बी म्हणतात. मग आज आपण प्रेझेंट टेन्सचे टू बी पाहणार. तर एम, इज, आर पाहणार आपण. तो आहे निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे काय? नकारार्थी वाक्य. ओके, यामध्ये नॉट इन लक्षात ठेवायचे. काय? नॉट इन. स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर येणार आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? जे एक नंबरला येतं त्याला सब्जेक्ट म्हणतात. म्हणजे हेल्पिंग वर्बच्या पहिले किंवा क्रियापदाचा पहिले तो असतो सब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब म्हणजे एम, इज, आर, वाज, वर, कॅन, कुड, शुड, मे, माइट, मस्ट. तुम्हाला मी व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएस क्वेश्चनचा एक स्पेशल भाग घेतलाय, तो एकदा बघून घेतात. त्याच्यात एम, इज, आर त्या तिघींपैकी एकच घ्यायचं. नंतर नॉट घ्यायचे, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचे. मग आता बघा, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकलो होतं. बघा, आय एम. एम का वापरायचं? फक्त आय साठी वापरायचं. हे माइंड मध्ये फिट करा. आय एम म्हणजे आय म्हणजे मी, आय म्हणजे हाय. ओके. शी इज. शी म्हणजे ती, इज म्हणजे आहे. ही इज. ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे. नेहा इज. नेहा इज म्हणजे नेहा आहे. यू आर. तू किंवा तुम्ही आहात. वी आर. आम्ही आहोत. आणि दे आर. ते आहेत. आता हे झालं तुमचं होकर अर्थ. मागं पाहिलं होतं जसं मी डॉक्टर आहे, आय एम डॉक्टर. ती डॉक्टर आहे, शी इज डॉक्टर. तो डॉक्टर आहे, ही इज डॉक्टर. असं तुम्ही पुढचं वाक्य फक्त डॉक्टर जोडत जायचंय. मग आता हा जो नॉट वापरला याला शॉर्टकट मी करू शकतो. समजा हा इज आहे, इज नॉट. बरोबर आहे, इज नॉट आहे. याला शॉर्टकट करायचंय तर कसं करेल? हा इज घेतला. हा जो नॉट आहे, नॉट याला फक्त काय करायचे? एनटी करायचे. काय करायचे? एनटी म्हणजे काय झालं? इजंट असं म्हणायचं. समजा मला घ्यायचं असेल आर घ्यायचे, आर नॉट. काय येतो आपण? आर नॉट. हा आर घेतला आणि त्याला काय लावतो? एनटी लावतो. आरंट. तर ऍमचे मी बघा, ऍम नॉट. ऍम नॉटचं वेगळं येतं. ऍम नॉटचं घ्यायचे तुम्हाला, आरंट घ्यायचे. ओके. शक्यतो तुम्ही ऍम नॉटच बोलायचे. एवढं समजलं? मी तुम्हाला बोललो निगेटिव्ह पाहतोय. मग आता बघा, आता मला निगेटिव्ह करायचं असेल तर तुम्हाला जे हेल्पिंग वर्ब दिसतंय एम, इज, आर, याच्यानंतर कधी नॉट घ्यायचं आहे. जसं आता बघा, याचा शेवट आला पाहिजे. या वाक्याचा शेवट असेल नाही आहे. समजा आता मी आहे, आय एम, आणि मी नाही आहे, आय एम नॉट असं म्हणायचंय. ती आहे, शी इज. ती नाही आहे, शी इज नॉट असं वापरायचंय. मग आता बघा, आपण निगेटिव्ह वाक्य पाहणार आहे. समजा मी नाही आहे असं म्हणायचं असेल तर हा एम आहे, याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचे? नॉट. तो नाही आहे, इज नंतर तुम्हाला काय वापरायचे? नॉट. ती नाही आहे, शी इज नंतर काय वापरायचे? नॉट. ओके. नेहा नाही आहे, नेहा इज नंतर नॉट. नेहा अँड केदार आर. बघा, दोन नावं जर आले, दोन नावं, तर आर वापरायचं नाही. एक नाव असेल तर इज वापरायचे. याच्यानंतर मी तुम्हाला काय वापरायचे? नॉट. यू नंतर आर वापरलाय, काय वापरायचं आपल्याला? नॉट. यू नंतर आर आलाय, नॉट. हा, दोघांमध्ये फरक आहे. हा यू आर एक व्यक्तीसाठी असेल आणि हा यू आर जास्त व्यक्तीसाठी असणार आहे. वी आर याला काय वापरायचे? नॉट. आणि दे आर त्याला काय वापरायचे? नॉट. मग आता बघा, मोठे वाक्य सुद्धा घेणार आहे, पण छोटे वाक्य समजून घ्या. म्हणजे छोटे वाक्य समजलं तर तुम्हाला मोठं वाक्य आपोआप समजेल. आता बघा, मी इथं काय केलं? मी डॉक्टर आहे, आय एम अ डॉक्टर. आणि इथं मी म्हटलं मी डॉक्टर नाही आहे, मी डॉक्टर नाही आहे, आय एम नॉट. इथे गेल मी डॉक्टर, आय एम नॉट डॉक्टर. समजलं का? मी डॉक्टर नाही आहे म्हणजे काय? याचा शेवट, याचा अर्थ होईल नाही आहे. नाही आहे असं येईल. ओके. समजा तो डॉक्टर नाही आहे, ही इज नॉट अ डॉक्टर. ती डॉक्टर नाही, शी इज नॉट अ डॉक्टर. ओके. नेहा डॉक्टर नाही, नेहा इज नॉट अ डॉक्टर. नेहा अँड केदार डॉक्टर नाही आहे, तर कसं मग नेहा अँड केदार आर नॉट डॉक्टर्स. का बरं? अनेक वचन आले. जर अनेक वचन असेल तर डॉक्टर्स म्हणायचं. यू आर नॉट, जर कधी अ वापरला, अ डॉक्टर, तर तो व्यक्ती एकच असेल. म्हणजे समोरचा व्यक्ती, समजा एक व्यक्ती यू आर नॉट डॉक्टर तर अ म्हणायचं. पण जास्त लोक आले तर यू आर नॉट डॉक्टर्स म्हणायचं. म्हणजे डॉक्टरला येस वापरायचे. आम्ही डॉक्टर नाही आहेत, वी आर नॉट डॉक्टर्स. ते डॉक्टर नाही आहेत, दे आर नॉट डॉक्टर्स. असं तुम्हाला, मला वाटतं तुम्हाला समजलं. आपण एक आज दुसरं घेऊ, शिक्षक घेऊ किंवा विचारवंत. आपण विचारवंत घेऊ. हा, समजा आता तो विचारवंत नाही आहे, तुम्ही काही, ही इज नॉट फिलॉसॉफर. ती शिक्षिका नाही आहे, शी इज नॉट अ टीचर. नेहा विद्यार्थिनी नाही आहे, तर काय मग? अ स्टुडंट. अ स्टुडंट. नेहा अँड केदार
विद्यार्थी नाही आहेत तर कसे नेहा अँड केदार आर नॉट स्टुडंट्स म्हणायचे. काय वापरायचे तुम्हाला? स्टुडंट्स म्हणायचे. तुम्ही सोनार नाही आहात तर तुम्ही काय ना यू आर गोल्ड स्मिथ. आता इथं बघा आलाय बरोबर आहे ना, आलाय तर मी काय घेणार आहे यू आर नॉट अ गोल्ड स्मिथ येईल. यू आर नॉट. आता अनेक क्वेश्चन असेल तर काय घ्यायचे? हा गोल्ड स्मिथ्स. इथं कॅपिटल घ्यायचं, जी कॅपिटल घ्यायचं. आम्ही अमेरिकेचे नागरिक नाही आहोत. वी आर नॉट. इथं नागरिक म्हणतात सिटीजन्स ऑफ अमेरिका. अमेरिकेचे नागरिक नाही आहेत. दे आर नॉट सिटीजन ऑफ अमेरिका. असं वाक्य घ्यायचंय. फक्त तुमचं ॲमिजार पार्ट पाहिजे आणि ॲमिजार किंवा वापरायचे ते पार्ट पाहिजे. कधी लक्षात ठेवा, इज एक क्वेश्चन असेल आणि आर हा अनेक क्वेश्चन असेल आणि ॲम फक्त आय साठी वापरला जाईल. समजा आता माय फादर म्हणायचं असेल तर माय फादर एक क्वेश्चन येतो म्हणून माय फादर इज नकारात्मक वाक्यात नॉट घ्यायचं. हर मदर एकच असते म्हणून हर मदर इज म्हणायचे. माय फ्रेंड एक फ्रेंड असेल तर इज आणि जास्त माय फ्रेंड्स म्हटलं तर आर वापरायचे. बघा हे बेसिक मला क्लिअर पाहिजे. ॲमिजार किंवा वापरतात ते क्लिअर पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचं शिकवेल ना बघा तुमचं मी गॅरंटी देतो तुमची स्पीकिंग मी जबरदस्त करून टाकेल. पण त्यासाठी तुमचा पाया पक्का करा म्हणून मी तुमचा पाया मजबूत करतोय. मी सिंपल प्रेझेंट सर्व रूल नियम वर्ब क्वेश्चन WH क्वेश्चन एक साथ घेतोय. लाईन प्रमाणेच तुम्हाला शिकवतोय. कमीत कमी हा 14वा पाठ आहे. मी अजून एक काय करतो मोठं वाक्य घेतो. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचं एकदा काढून घ्या म्हणजे तुम्हाला ॲमिजार ते किंवा वापरतात ते सांगता येईल. इथं फक्त नाही वापरायचं आणि इथं आहे वापरायचंय तर स्क्रीनशॉट काढून घ्या. हे 3 वाक्य दिले तुम्हाला मी. ओके. पहिलं वाक्य बघा, तो जबाबदार नागरिक नाही आहे. आता तो नाही आहे. ओके. पहिले काय करू, तो नाही आहे. तो म्हणजे ही इज वापरतो. ही इज. त्यानंतर आपलं काय यायचंय नॉट घ्यायचं. ही इज नॉट. नंतर तुम्हाला मी बोललोय उलट जायचंय. आता जबाबदार नागरिकला म्हणता रिस्पॉन्सिबल सिटीजन. याचा अर्थ काय झाला, तो ही इज नॉट रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणजे काय, तो जबाबदार नागरिक नाही आहे. आणि समजा मला ती म्हणायचं असेल तिथं फक्त शी वापरायचं. शी इज उरलेलं वाक्य तसं घ्यायचंय. नेहा वापरायचे तर नेहा इज. माझे वडील म्हणायचे असेल तर माय फादर इज. तिचे वडील हर फादर इज म्हणजे जिथे एक क्वेश्चन असेल तिला इज वापरा. आणि समजा मी म्हणायचं असेल तर आय म्हणायचं. आय एम नॉट म्हणायचंय. आणि वी असेल तर वी आर नॉट इथं अने घ्यायचं. मग हा सिटीजनला अनेक क्वेश्चन करायचं. सिटीजन्स असं म्हणायचंय. तर समजलं. आता दुसरं वाक्य बघा, आम्ही इंग्रजी व्याकरणाचा नियमित विद्यार्थी नाही आहोत. आता आम्ही म्हणजे काय, वी आर नॉट एवढं घेतलं आपण. वी आर नॉट. ओके. आता नियमित विद्यार्थी घ्यायचे. नियमित विद्यार्थी म्हणजे काय, असं उलट जायचे. लक्षात ठेवा उलट जायचे. रेग्युलर. ओके. आता इथं आम्ही आलाय म्हणून स्टुडंटला तुम्हाला काय करायचं, अनेक क्वेश्चन करायचे. म्हणजे काय घ्यायचे तुम्हाला इथे घ्यायचे स्टुडंट्स घ्यायचे. ओके. त्याच्याने आम्ही चाचीची आलंय म्हणजे काय ऑफ आणि इंग्रजी व्याकरण ऑफ इंग्लिश ग्रामर. आता तुम्ही विचारता की दुसरं काही टाकू शकतात. समजा मी टाकलं आय म्हटलं मग इथं आय एम नॉट अ रेग्युलर म्हणायचं आणि उरलेलं वाक्य जसं घ्यायचं. समजा नेहा आलं तर नेहा इज नॉट अ रेग्युलर म्हणायचं. आणि समजा नेहा अँड केदार आलं तर वाक्य जसं घ्यायचं. मग कसेल मग नेहा अँड केदार आर नॉट रेग्युलर स्टुडंट्स ऑफ इंग्लिश ग्रामर. आणि लास्ट वाक्य बघा, माझे वडील शेतकरी नाही आहेत. ओके. आता माझे वडील म्हणजे काय, माय फादर इज नॉट असं म्हणायचं. माय फादर इज नॉट. आणि शेतकरी काय म्हणता, अ फार्मर. असे सोपे वाक्य. याची घरी प्रॅक्टिस करा. बेसिक आहे आणि तुमचं बेसिकच पक्क पाहिजे. जर तुमचं बेसिक पक्क असेल तर ऍडव्हान्स शिकताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जे नवीन असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.